आज मी बनवणार आहे कांद्याच्या पातीची चमचमीत अशी भाजी. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला ही रेसिपी आता चालू करूया. मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे. या कांद्याच्या पातीचे कांदे वेगळे कापायचे आहेत आणि पात वेगळी कापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथे कांदे वेगळे कापलेले आहेत आणि पात वेगळी कापलेली आहे. आता मी इथे एका वाटीत अर्धी वाटी सुकट चांगली साफ करून घेतलेली आहे. आता गॅसवरती एका कढईमध्ये मी 1.5 चमचा तेल ओतून घेणार आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणार आहे आणि या लसणाच्या पाकळ्या थोड्या लालसर होईपर्यंत मी तेलामध्ये परतवून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. हा कांदा मी कांद्याच्या पातीचाच वापरलेला आहे फोडणीसाठी आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे. तर बघू शकता आता कांदा लालसर होत आलेला आहे. आता मी या कांद्यामध्ये 2 मिरच्या उभ्या चिरून घालणार आहे आणि परत कांदा 1 मिनिट परतवून घेणार आहे. तर बघा आता कांदा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि 1 मिनिट हा मसाला मी भाजून घेणार आहे कमी गॅसवरती. तर बघा आता 1 मिनिट झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये मी साफ करून घेतलेली सुकट चांगली 2-3 पाण्यात धुवून घालून घेणार आहे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि 1 मिनिट अशीच परतवून घेणार आहे. तर बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याच्यावरती 3 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे आणि गॅस कमी करणार आहे. तर बघा 3 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि सुकट परत एकदा परतवून घेणार आहे. आता या सुकटीमध्ये मी ही कांद्याची पात घालून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कांद्याची पात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आता मी याच्यावरती 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. तर आता 3 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा मी ही भाजी परतवून घेणार आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा कांद्याच्या पातीमध्ये सुकट घालून भाजी बनवून बघा. खूपच छान ही भाजी बनून तयार होते. आता मी या भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि ही भाजी परतवून घेणार आहे. ही भाजी भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. आता मी या भाजीवरती परत 4 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. तर बघा आता 4 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेले आहे. आता 2 ते 3 मिनिटं मी ही भाजी झाकण न ठेवता परतवून घेणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही कांद्याच्या पातीची भाजी बनवली तर तुम्हाला रोज बनवून खावी वाटेल एवढी चमचमीत ही भाजी बनून तयार होते. तर बघा आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि कांद्याच्या पातीची भाजी बनून तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की अशा प्रकारे एकदा भाजी बनवून ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल.